माझ्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि मी देवाचा अवतार आहे असे सांगून अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक पोलिसांनी चांगला चिंगा दाखवला। गेल्या 2 दिवसापासून विशेष तपास पथकाकडून अशोक खरात याची चौकशी सुरू होती। काल त्याला पुन्हा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे हवाले करण्यात आले। यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना कॅप्टन अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती। अनेक बडे नेते आणि उद्योगपतींना शक्तिवर्धक गोळ्यांचे सिरप वाटणाऱ्या अशोक खरातला काल स्वतःच्या पायांनी चालण्याचीही ताकद उरली नव्हती। अशोक खरात 2 पोलिसांच्या साहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडला। यावेळी 2 पोलिसांनी त्याला धरले होते। अशोक खरात लंगडत आणि कन्नत चालत होता। स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात याला अक्षरशः पाय ओढत आणि इतक्या गलितगात्र अवस्थेत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। पोलिसांनी या अवस्थेत अशोक खरातची साग्र संगीत वरात काढली। प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अशोक खरातची अवस्था व्यवस्थितपणे टिपली। अलीकडच्या काळात नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य झालेले नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्यही खरातने कसेबसे पुटपुटले। त्यानंतर अशोक खरात पोलिसांसोबत गाडीत जाऊन बसला। तेव्हाही अशोक खरातने स्वतःची मान शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकली होती। या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे। या सगळ्यानंतर बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखवल्याची चर्चा रंगली आहे। अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणी 3रा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिसांना नराधमाला कायद्याचा बालेकिल्ला दाखवला। भोड्या बाबड्या महिलावर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची एसआयटीने 3 दिवस चौकशी केल्यानंतर रविवारी पुन्हा नाशिक क्राईम ब्रँचकडे अशोक खरातचा तपास वर्ग करण्यात आला। त्यानंतर कॅप्टन खरातला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। त्यामुळे पुन्हा नाशिक पोलिसांचा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला पॅटर्न चर्चेत आला। क्राईम ब्रँचच्या कार्यालयातून पोलीस गाडीत बसताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत गाडीत बसला। महापालिका निवडणुकीच्या आधी नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली होती। काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या तथाकथित रील स्टार्स महाभागांनी नाशिक जिल्हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला असे रील्स तयार करत गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले। तेव्हा पोलिसांनी तोच धागा पकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम सुरू करत गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवला। यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरपीआय आठवले गटाचा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीला असाच कायद्याचा हिसका दाखवला होता। ठाकरेच्या शिवसेनेतून भाजपामध्ये दाखल झालेल्या मामा राजवाडे, अजय बागुल यांच्यासह शहरातील अनेक नामचीन गुन्हेगारांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवला तोच पॅटर्न आज अशोक खरातला दाखवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।